Hello boys and girls, very good morning to all. Today the remaining part of our chapter name called halogen derivatives of alkanes and arenes, or it is also called haloarenes and haloalkanes, है ना. In last lecture we have seen two types of reaction. One is nucleophilic substitution reaction and second one is reaction with metals. The remaining part we will have to see in this lecture. It is called electrophilic substitution reactions. Electrophilic substitution reaction. Electrophilic substitution reaction. ठीक है. That is, it is also called substitution in a ring. ठीक है. आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आपण लास्टच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं की इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन आणि न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जर आपण हॅलोआरेन्सच्या बघितल्या तर न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन हॅलोआरेन्स इझिली किंवा नॉर्मल कंडिशनमध्ये जवळपास देत नाहीत. ते रिॲक्शन न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन देतात, पण कधी ड्रास्टिक कंडिशनमध्ये देतात असं आपण म्हणलं होतं. आता आपल्याला थर्ड पार्ट बघायचा आहे प्रॉपर्टीज ऑफ हॅलोआरेन्समध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स, है ना. फर्स्ट ऑफ ऑल आता इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन करत असताना दॅट मीन्स वी आर ॲडिंग इलेक्ट्रोफाईल. दॅट इज काय ॲड करतोय आपण इलेक्ट्रोफाईल म्हणजेच काय यूज करणार आहे याच्यामध्ये. जसं समजा हा HNO3 घेतला आहे आपण, बरोबर आहे. आता या HNO3 मध्ये आपण दोन पार्ट काढू शकतो. OH मायनस प्लस NO2 काय असेल इथं प्लस असेल, मग हा काय असेल इलेक्ट्रोफाईल असेल. त्याला काय म्हणता येईल इलेक्ट्रोफाईल. दॅट मीन्स विच कॅरीज पॉझिटिव्ह चार्ज. दॅट मीन्स दे आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट, दे आर कॉल्ड इलेक्ट्रोफाइल्स. सच अ पार्ट दॅट इज इलेक्ट्रोफाइल्स वी हॅव टू ॲड ऑन अ रिंग, राईट. ठीक आहे. मग आता इथं मी एक पॉईंट लिहिला आहे, हॅलोजन्स आर डिॲक्टिवेटिंग ग्रुप्स. हॅलोजन्स आर डिॲक्टिवेटिंग ग्रुप्स फॉर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, है ना, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. बट इफ समहाउ इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इज फोर्स, म्हणजे बळच जर आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन जर करायचं म्हणलं फोर्सफुली, इट विल ऑकर्स ॲट कुठल्या पोझिशनला होईल आर्थो आणि पॅरा पोझिशनला होईल. मग आता आपण बघूया की आर्थो पोझिशन आणि पॅरा पोझिशन किंवा मेटा पोझिशन आपल्याला माहीत आहे. रिंगवरती जो काही सबस्टिट्युएंट असतो एक, त्याच्या साईडचा हा कार्बन काय असेल. आता हा रिंगवरती काय हा सबस्टिट्युएंट आहे, है ना. हा क्लोरीन काय सबस्टिट्युएंट आहे, त्याच्या साईडचा हा कार्बन काय असतो आर्थो, त्याच्यानंतर काय असतो हा मेटा आणि हा पॅरा पोझिशन. किंवा ह्या क्लोरीनची ही पोझिशन आर्थो असेल, ही पोझिशन मेटा आणि ही कोणती पोझिशन असेल पॅरा पोझिशन असेल. मग आता रिॲक्शन करत असताना पहिली रिॲक्शन करत असताना जसं फॉर एक्झाम्पल समजा हा आपण Cl घेतोय, है ना. आता Cl घेतोय तर काय करणार आहेत आपण पहिल्या ह्याच्यामध्ये क्लोरिनेशन बघणार आहेत, बरोबर आहे. क्लोरिनेशन करत असताना ह्याच्यामध्ये आपण काय करणार की हा क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ एनहायड्रस AlCl3 एक Cl काय होईल रिंगवर अटॅच होईल आणि ज्या पोझिशनला क्लोरीन अटॅच होईल तिथला हायड्रोजन काय होईल रिमूव्ह होईल आणि त्याच्यासोबत एक राहिलेला Cl आणि हा H म्हणजेच काय म्हणून निघेल HCl म्हणून निघेल. आणि आपल्याला दोन टाईपचे प्रोडक्ट भेटतात, एक आर्थो क्लोरोबेन्झिन जो की मायनर प्रोडक्ट असेल आणि दुसरा आहे पॅरा क्लोरोबेन्झिन जो की मेजर प्रोडक्ट असेल. ही झाली आपली एक रिॲक्शन ज्याला की आपण काय म्हणू शकतो क्लोरिनेशन. काय म्हणू शकतो क्लोरिनेशन. काय असेल क्लोरिनेशन. ही पहिली रिॲक्शन झाली, त्याच्यामधला एक एक्झाम्पल. ठीक आहे. आता तसंच जर आपण दुसरं जर बघितलं नायट्रेशन करायचं. आता नायट्रेशन करण्यासाठी काय यूज करत असतो आपण HNO3 यूज करतो, नायट्रिक ॲसिड ज्याला म्हणतो आपण, है ना. मग आता नायट्रेशनमध्ये मी ह्याच कंपाऊंडला असं सुद्धा लिहू शकतो OH मायनस अँड NO2 काय असेल प्लस. म्हणजे हा इलेक्ट्रोफाईल काय करणार आपण रिंगवरती अटॅच करणार. जसं आता मी इथं काय केले आर्थो आणि पॅरा पोझिशनवरचे हायड्रोजन तुम्हाला साईडला दाखवलेत थोडंसं इझी होण्यासाठी, है ना. आर्थो पोझिशनवरती एक हायड्रोजन आहे आणि पॅरा पोझिशनवरती एक आहे. तसं जर बघितलं तर रिंगमध्ये किती आहेत इथं 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 किंवा आर्थोमेटा पॅरा सगळ्याच पोझिशनला, है ना, काय असेल हायड्रोजन असेल. पण ते कुठली पोझिशनला रिॲक्शन देतात आर्थो आणि पॅरा पोझिशनला रिॲक्शन देत असतात. आणि ही रिॲक्शन आपण कशाच्या प्रेझेन्समध्ये करतोय विथ युजिंग नायट्रिक ॲसिड इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिड बाय गिविंग हीट. हिअर ऑल्सो टू प्रोडक्ट्स आर फॉर्म. वन इज आर्थो नायट्रो
है ना, and second one is para nitrochlorobenzene. This one is again a major product. काय असेल, पॅरा प्रोडक्ट हा कसा असेल, मेजर प्रोडक्ट असेल, बरोबर आहे. ही झाली नायट्रेशन, बरोबर आहे. आता दुसरं आपल्याला बघायचं आहे सल्फोनेशन. थर्ड एक्झाम्पल त्याच्यामध्ये इलेक्ट्रोफिलिकमध्ये सल्फोनेशन, बरोबर आहे. आता ह्या रिॲक्शनमध्ये सल्फोनेशन करत असताना आपण यूज करणार आहोत सल्फ्युरिक ॲसिड बाय गिविंग हीट. म्हणजेच कोणता ग्रुप ॲड करायचा आहे आपल्याला, है ना, SO3H हा ग्रुप काय ॲड करायचा आहे आपल्याला रिंगवरती. तर समजा हा आपण बेन्झिन घेतला आहे Cl आणि आपण यूज करतो आहे H2SO4 बाय गिविंग हीट देतो आहे, है ना. आता ह्याच्याचमध्ये आपण असं लिहू शकतो, ह्यालाच कसं लिहू शकतो, मी असं लिहितो OH मायनस आणि हा SO3 काय असेल H, है ना, हा प्लस असेल, बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रोफाईल काय केला आपण तयार केला. मग आता इथं रिमूव्ह काय होईल, एक वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह होतो आणि आपल्याला परत दोन टाईपचे प्रोडक्ट भेटतात, एक आर्थो प्रोडक्ट आणि एक पॅरा प्रोडक्ट, असे दोन प्रोडक्ट भेटतात. ठीक आहे. हा एक Cl आणि ह्या पोझिशनला काय असेल SO3H असेल, है ना, प्लस काय असेल पॅरा पोझिशनला एक तयार होईल, पॅरा पोझिशनला एक, ह्याला सुद्धा SO3H असं लिहिता येईल. काय निघून जाईल H2O. म्हणजेच काय, हा OH आणि इथून निघालेला आर्थो किंवा पॅरा पोझिशनवरचा एक हायड्रोजन, H आणि OH काय निघेल, वॉटर मॉलिक्यूल निघेल. दिस रिॲक्शन इज कॉल्ड काय म्हणायचं याला, सल्फोनेशन रिॲक्शन. इट इज कॉल्ड सल्फोनेशन रिॲक्शन, है ना. 2 बेन्झीन सल्फोनिक ॲसिड असं म्हणता येईल. हा काय असेल 2 बेन्झीन सल्फोनिक ॲसिड आणि हा काय असेल 4 सल्फोनिक ॲसिड. हा मेजर असेल आणि हा काय असेल मायनर असेल. दिस प्रोडक्ट इज मेजर अँड दिस वन इज मायनर प्रोडक्ट. ठीक आहे ना. हा झाला सल्फोनेशन. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. आता अल्कायलेशन करण्यासाठी काय काय यूज करणार आपण इलेक्ट्रोफाईल म्हणून, परत त्याच पद्धतीने करता येईल. फोर्थ रिॲक्शन पहा, फोर्थ रिॲक्शन इथं सुद्धा समजा हा काय आहे हायड्रोजन आणि इथं सुद्धा काय असेल हायड्रोजन, बरोबर आहे. ठीक आहे. फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन, फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन. ठीक आहे. आता फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन फ्रायडल क्राफ्ट अल्कायलेशन बघत असताना आपण अशा टाईपचे ग्रुप यूज करणार आहेत CH3 प्लस और C2H5 प्लस, है ना. ऑल दीज आर, है ना, अल्काइल ग्रुप्स. ऑल दीज आर अल्काइल ग्रुप्स और जस्ट वी कॅन राईट हियर R प्लस ऑल्सो. काय यूज करू शकतो, R प्लस सुद्धा यूज करू शकतो. आता इथं फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन, है ना, किंवा मिथायलेशन किंवा इथायलेशन करत असताना आपण यूज करतो एनहायड्रस AlCl3, है ना. काय तो इलेक्ट्रॉन डिफिशियंट लेविस ॲसिड. इथं सुद्धा काय होईल मायनस HCl बाहेर निघेल, है ना. काय निघेल मायनस HCl बाहेर निघतो. एनहायड्रस AlCl3, बरोबर. आता एनहायड्रस AlCl3 आणि त्याच्यासोबत आपण मिथाईल क्लोराईड बरोबर काय करणार आहेत रिॲक्शन करणार आहेत. इथं लिहितो मी CH3Cl, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये एक पार्ट निगेटिव्ह आणि एक पार्ट काय असतो पॉझिटिव्ह असतो. त्याच्यामध्ये काय होईल परत आपल्याला दोन टाईपचे प्रोडक्ट भेटतात बाळांनो. इथं एक CH3 ॲड होईल, है ना, आणि परत दुसरा काय असेल रिंगवरती हा काय असेल Cl आणि हा काय असेल CH3 आणि निघून काय जाईल HCl. पहा अल्कायलेशन म्हणजे काय, अल्काईल ग्रुप इंट्रोड्यूस करायचं, रिंगवरती अल्काईल ग्रुप ॲड करायचं, अल्कायलेशन झालं. आलं लक्षात. ह्याला म्हणायचं फ्रिडल क्राफ्ट अल्कायलेशन. सिंपल रिॲक्शन आहेत, बरोबर आहे. रिॲक्शन सिंपल आहेत. आता दुसरी रिॲक्शन आपण पुढची बघू फ्रिडल क्राफ्ट असायलेशन.
आता हे ग्रुप लक्षात घ्या, असाइल ग्रुप हा वेगळा असतो है ना. फ्रेडल क्राफ्ट असायलेशन, असायलेशन म्हणजेच असाइल ग्रुप हा असा असतो, सी डबल बॉन्ड ओ काय असतो CS3, ह्याला म्हणायचं असाइल ग्रुप. हा कोणता असतो, असाइल ग्रुप असतो. आता हाच ग्रुप आपल्याला रिंगवरती काय करायचा आहे, इंट्रोड्यूस करायचा आहे, बरोबर आहे, बाय युझिंग एनहायड्रस AlCl3 है ना. इथं लिहू का मी, किंवा इकडे अलीकडच्या साईडला लिहितो, ह्याला इरेज करतो. फ्रेडल क्राफ्ट असायलेशन कोणता ग्रुप यूज करणार, CS3 C डबल बॉन्ड O हा ग्रुप काय करायचा आहे, असाइल ग्रुप म्हणून आपल्या रिंगवरती यूज करायचा आहे ना. मग आता यूज करत असताना रिॲक्शन सेम, आपण क्लोरोबेन्झिन घेतला आहे समजा, हा Cl आर्थो आणि पॅरा पोझिशनला काय होईल, तो अटॅच होईल. जसं समजा हा आपण घेतला आहे CS3 C डबल बॉन्ड O Cl है ना, इन प्रेझेन्स ऑफ एनहायड्रस AlCl3. हा काय करतो, इकडून हा क्लोरीनवरती ॲड होतो, क्लोरीनला अटॅक करतो. रिंगवरती जो Cl आहे त्याच्या साईडच्या कार्बनला काय असेल, C डबल बॉन्ड O काय असेल, हा CS3 आर्थो प्रोडक्ट भेटला. आणि आणखीन एक प्रोडक्ट काढू शकतो आपण, हा एक Cl घेतला समजा, आणि त्याच्या पॅरा पोझिशनला काय करायचं, पॅरा पोझिशनला काय लावता येईल, C डबल बॉन्ड O काय असेल, CS3 असेल. ह्याला म्हणायचं असायलेशन, फ्रेडल क्राफ्ट असायलेशन है ना, ज्याला की आपण आर्थो क्लोरो ॲसिटोफिनोन है ना. हा काय आर्थो, ह्याच्या रिस्पेक्टला हा कोणती पोझिशन आहे, आर्थो क्लोरो ॲसिटोफिनोन, आणि हे काय असेल, पॅरा क्लोरो ॲसिटोफिनोन. दिस प्रोडक्ट इज मेजर, दिस प्रोडक्ट इज मेजर प्रोडक्ट है ना. ऑल दीज आर इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन रिएक्शन टुवर्ड्स हॅलो अरिन्स और अल्काइल हॅलाइड्स. ठीक आहे, दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ हॅलो अरिन्स. ठीक आहे, आता इथपर्यंत आपण 3 नमुन्याच्या रिॲक्शन्स बघितल्या. एक आहे न्यूक्लियोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन पहिली, दुसरी रिॲक्शन बघितली आपण रिॲक्शन विथ मेटल्स, अँड थर्ड वन बघितली आपण इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन. इथपर्यंत आपण क्लिअर केलेलं आहे. आता शेवटच्या पॉईंटमध्ये आपण जसं युजेस वगैरे बघतो है ना, युजेस ऑफ हॅलो अरिन्स आणि हॅलो अल्केन्समध्ये, तर त्याच्यामध्ये काही युजेस आपण बघत असतो. क्लोरोफॉर्म असेल CH3Cl CCl3 है ना, किंवा CHCl3 किंवा CCl4 है ना. कार्बन टेट्राक्लोराइड असेल किंवा क्लोरोफॉर्म असेल है ना, मिथाइल ट्रायक्लोराइड असेल किंवा फ्रेऑन्स असतील, जे की आपण कुठं ॲज अ रेफ्रिजरंट काय करत असतो, यूज करत असतो रेफ्रिजरेटर्समध्ये किंवा कुलंटमध्ये. हे त्यांचे काय आहेत, युजेस आहेत. किंवा आणखीन एक काय DDT ज्याला म्हणतो आपण है ना, तो सुद्धा आपण काय करतो ॲज अ इन्सेक्टिसाइड किंवा जर्मिसाइड्स म्हणून काय करत असतो, आपण यूज करत असतो. आणि त्या DDT ज्या सायंटिस्टनं काय केलं होतं, प्रोड्यूस केलं होतं किंवा शोध लावला होता, त्या डिस्कवरीमुळेच त्याला काय भेटलं होतं, नोबेल प्राईज भेटला होता. लक्षात. असे काही बरेच आपण युजेस बघत असतो. तेच युजेस आपल्याला बघायचे त्या शेवटच्या पॉईंटमध्ये आपण बघत असतो. जसं क्लोरोफॉर्म कशासाठी यूज करतो आपण, फॉर काय होतं क्लोरोफॉर्म, आपण जर समजा जास्त इनहेल जर झालं तर काय होतं, अनकॉन्शियसनेस येते, म्हणजेच बेशुद्ध है ना, बेशुद्ध पडतो माणूस. किंवा असेच कार्बन टेट्राक्लोराइड असेल, ज्याला की आपण ओझोन लेअरला तो काय करत असतो, जास्त जर यूज झालं तर ओझोन लेअरला तो डिप्लेट करत असतो, म्हणजे त्याच्या लेअरला तो कमकुवत करत असतो किंवा त्याच्यामध्ये होल पडत असतात जास्त यूज झाल्यामुळं. त्याच्यामुळं हे जे कंपाऊंड्स आहेत, हे कंपाऊंड्स आपण जास्त यूज न करता है ना, त्याला फार कमी प्रमाणामध्ये यूज करायचं. लक्षात. ठीक आहे, इथं आपण हा जो चॅप्टर आहे आपला हॅलो अरिन्स अँड हॅलो अल्केन्स, इथं काय करतोय, क्लिअर करतोय. आणखीन काही डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये किंवा आपल्या ग्रुपवरती तुम्ही सेंड करत चला, आणि त्याच्यावरती काही क्वेश्चन्स वगैरे क्युरीज असतील ते सॉल्व करत चला. आणि व्यवस्थितपणे व्हिडिओ
बघत चला, त्याच्यामध्ये काही डाऊट्स असतील किंवा कुठं काही तुम्हाला थोडंसं प्रॉब्लेमॅटिक पार्ट असा वाटतोय तर त्यावेळेस शेअर करत चला आणि त्या गोष्टीला आत्ताच क्लिअर करत चला. पुन्हा आपल्याला वेळ पुढे गेल्यानंतर वेळ भेटत नाही, वेळ कमी पडत असते. त्याच्यामुळं ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. नोट्स स्वतः प्रिपेअर करा आणि त्याच्यावरती रिव्हिजन आणि रिटर्नमध्ये लिखाण करत चला, रिॲक्शन सॉल्व करत चला. ठीक आहे, आणि काळजी घ्या. ठीक आहे, थँक्यू.